गीत्या महत्या कलकंठकंठ्या विकासमाधत्त तदा प्रियालः तन्मयीचरी षट्चरणाली गीत्या वियोगिनी चित्रमिदं विषादम. कलकंठकंठ्या म्हणजे कलकंठ म्हणजे कोकिळ, कोकिळेप्रमाणे ज्याचा कंठ आहे, जिचा कंठ आहे अशी, किंवा किन्नर स्त्रीप्रमाणे जिचा कंठ आहे अशी स्त्री. महत्या गीत्या म्हणजे महान सुंदर अशा गायनाने, प्रियालहा प्रियालवृक्ष तदा तेव्हा, विकासम आधत्त म्हणजे विकसित झाला, फुलला. तन्मंजरी म्हणजे त्याची जी मंजिरी आहे त्यावरील, षटचरणा म्हणजे 6 पायांचा भुंगा, अरी भुंगा, त्याच्या गीत्या म्हणजे गायनाने, अवियोगिनी म्हणजे वियोग नसलेली, विषादम आधत्त म्हणजे दुःख मिळवले किंवा दुःखी झाली. इदम चित्रम हे आश्चर्य आहे. पुन्हा प्रिया वृक्षाच्या दोहराचे वर्णन नारायणाचार्य करतात. व्यंकटनाथ दंपती येत असताना त्यांना वनामध्ये प्रियाल वृक्ष दिसला. कोकिळेहून सुंदर ध्वनी असलेल्या स्त्रियांच्या गायनाने हा प्रियाल वृक्ष फुलला होता, विकसित झाला होता. पण या स्त्रियांच्या गायनाने त्याच्या मंजिरीवरती असलेल्या भुंग्यांच्या भ्रमरांच्या गायनाला जिंकले, त्यामुळे मंजिरी मात्र दुःखी झाल्या. हे आश्चर्यकारक आहे.